तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी वांग्याची कापं आपली बनवून इथे रेडी आहेत। बाहेरून जितकी छान कुरकुरीत लागतात तितकीच आतून सॉफ्ट देखील आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। तर वांग्याची कापं बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही वांग्याचा उपयोग करू शकता। तर इथे जे मी घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे ब्लॅक कलरचं जे थोडंसं लांब सडक असं वांग असतं त्याचा आपण उपयोग करणार आहोत। छान असं ह्याची आपण कापं करून घेऊया। तर इथे मी काय करणार आहे, मधूनच कट करून घेऊन इथे तुम्हाला मी या प्रकारे आता कट करून दाखवते की तुम्ही कोणत्या प्रमाणे किंवा कोणत्या साईजची वांग्याची कापं स्लाइस करून घेऊ शकतात। थोडीशी जाडसर जर तुम्ही बनवली तर ती छान अशी बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट अशी बनतात। तर अशा प्रकारे मी एक वांग्याचं काप थोडंसं जाडसर कट केलेलं आहे। त्यानंतर थोडंसं बारीक आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे देखील वांग्याची काप फारच सुंदर अशी बनतात, पण त्यामुळे काय होतं, फार क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी बारीक जर तुम्ही स्लाइस केली तर वांग्याची कापं आपल्याला मिळतात। तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत अनइवन, जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। इथे एक छोटीशी डिश घेतलेली आहे, त्यामध्ये आपण वांग्याची कापं ॲड करून घेणार आहोत आणि आता इथे आपण यूज करूया मीठ, हळद आणि चटणी। तर इथे तुम्ही तुमच्या चॉईसने कोणत्याही मसाल्यांचा उपयोग नक्कीच करू शकता। तर इथे आज मी यूज करणार आहे मीठ आणि हळद। पाहू शकता मीठ आणि हळद इथे मी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे घरगुती लाल मसाला, थोडीशी काश्मीरी लाल पावडर, पाहू शकता थोडीशी काश्मीरी लाल पावडर आणि इथे मी धना पावडर घेतलेली आहे। तर आपल्या चवीप्रमाणे इथे आपल्याला मीठ, हळद ॲड करायचं आहे। तर इथे मी ॲड करून घेतलेले आहे मीठ। त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत हळद, थोडासा घरगुती लाल मसाला, जो काही कांदा लसूण मसाला किंवा कोणताही तुमच्याकडे मसाला असेल त्याचा तुम्ही इथे उपयोग करून घेऊ शकता। काश्मीरी पावडर जेणेकरून छान असा कलर देखील येतो आणि थोडंसं धना पावडर। तर आता हे सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊया। त्यापूर्वी तुम्हाला इथे मी दाखवते की जर तुम्ही यामध्ये घरगुती जर तुमच्याकडे वाटलेलं लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची चटणी असेल किंवा थोडंसं वाटण असेल किंवा अशा प्रकारे रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट असेल त्याचा देखील तुम्ही इथे उपयोग करू शकता। त्याने देखील फार छान अशी टेस्ट येते। पण अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही एवढेच मसाल्यांचा उपयोग करून जरी वांग्याची कापं बनवली किंवा बटाट्याची कापं बनवली तरी फारच सुंदर आणि टेस्टी आणि क्रिस्पी अशी ही वांग्याची कापं बनतात। तर छान असा मसाला आपण व्यवस्थित असा स्प्रेड करून घेऊया। व्यवस्थित असं आपल्याला इथे पसरवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं इथे आपल्याला बाइंड करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला छान असा इथे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित असा लागेल। पाहू शकता अशा प्रकारे मी छान असा इथे मसाला पूर्णपणे पसरवून घेतलेला आहे। त्यानंतर काय करणार आहोत, तर त्यानंतर इथे आपण अजून एक वांग्याचं काप देखील मी ॲड केलं होतं आणि त्याला देखील छान असा मसाला जो काही होता उरलेला तो व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे बारीक रवा। बारीक रवा आपल्याला थोडासाच ॲड करायचा आहे, अगदी छोटासा 1 चमचा। तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे इथे ॲड करू शकता। अगदी छान क्रिस्पी अशी याने वांग्याची कापं आपली बनतात। तर इथे मी जितका हवा तेवढा रवा आहे तो ॲड केलेला आहे। दुसऱ्या साईडने देखील आपण तेवढाच थोडासा ॲड करून घेऊया। अगदी छोटासा चमचा मी यूज केलेला आहे, पाहू शकता। आणि त्याने आपण छान असा इथे रवा यावरती भुरभुरलेला आहे। आणि त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत थोडासा मैदा। मैदा अगदी थोडासाच आपल्याला उपयोग करायचा आहे जेणेकरून काय होतं, रवा छान असा बाइंड होतो, छान असा आपल्या वांग्याच्या कापांना चिकटतो आणि मसाल्याला थोडंसं पाणी सुटलेलं असल्यामुळे तुम्हाला डीप करून फ्राय करण्याची गरज नाही। म्हणजेच रवा किंवा मैद्याच्या मिश्रणामध्ये डीप करून तुम्हाला इथे फ्राय करायची गरज नाही। अशा प्रकारे जर तुम्ही वरतून देखील यूज केलात रवा आणि मैदा तरी देखील वांग्याची कापं छान टेस्टी क्रिस्पी अशी होतात। तर अशा प्रकारे आपण छान असं मैदा आणि रव्याचा उपयोग करून व्यवस्थित असं याला कोट करून घेतलेला आहे। अगदी दुसऱ्या साईडने देखील आपण थोडंसं इथे कोट करून घेणार आहोत आणि जितका हवा तेवढा मैदा ठेवून आपण अशा प्रकारे हा पूर्ण मैदा काढून घेणार आहोत।
तर अशा प्रकारे सगळ्या वांग्यांच्या ज्या स्लाइस आहेत त्या आपल्या बनवून रेडी आहेत। छान असं आपल्याला आता फ्राय पॅन घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं आपण तेल ॲड करणार आहोत। जास्त तेलाचा उपयोग करायचा नाही, फक्त जितकं काही आपण तेल यामध्ये ॲड करू ते छान असं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल आतमध्ये मुरणार नाही आणि व्यवस्थित अशी वांग्याची कापं फ्राय देखील होतील। तर अशा प्रकारे तेल ॲड करून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित असं पसरवून घेऊया। फ्राय पॅन थोडासा अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित असं स्प्रेड होईल। आणि थोडंसं तेल गरम झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वांग्याची कापं ठेवून घ्यायची आहेत। तर इथे तुम्हाला कोणत्याही झाकणाचा उपयोग करायचा नाही। तर अशाच प्रकारे वांग्याच्या कापांना छान असं शिजवायला द्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी स्लाइस आपल्या छान अशा शिजून येतील। आणि जी काही लास्टवाली आपली लेयर होती ती देखील इथे मी वांग्याची स्लाइस ॲड केलेली आहे। आता व्यवस्थित असं याला आपण अगदी 2 ते 3 मिनिट छान असं टोस्ट करून घेऊया, छान असं शिजवून घेऊया। आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने देखील पलटी मारून छान असं शिजवून घेणार आहोत। थोडंसं तेल मी वरतून देखील ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ही स्लाइस आपण दुसऱ्या साईडने फिरवून घेऊ तेव्हा देखील व्यवस्थित असं रवा आणि मैद्याचं मिश्रण छान असं इथे कोट तसाच्या तसंच राहील। तर आता आपण सर्व स्लाइस अगदी 1 ते 2 मिनिटांनंतर अशा प्रकारे चेक करणार आहोत। अशा प्रकारे आपण पलटून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा सर्व स्लाइसना आपण अगदी 2 ते 3 मिनिट छान असं शिजवून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपण स्लाइसला छान असं दुसऱ्या साईडने फिरवून घेणार आहोत। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण स्लाइसला फिरवून घेतल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून रवा आणि मैद्याच्या मिश्रणामुळे वांग्याच्या कापांना छान क्रिस्पीनेस देखील येतो। तर थोडंसं इथे मी तेल ॲड करून घेतलेलं होतं, जेणेकरून जो मैदा आहे तो छान असा यामध्ये बाइंड होऊन जाईल आणि छान असं क्रिस्पी देखील होईल। तर अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या साईडने पुन्हा एकदा परतून घेणार आहोत, पुन्हा एकदा आपण फिरवून घेणार आहोत। आणि आता पुन्हा एकदा आपण अगदी 1 ते 2 मिनिट या वांग्याच्या कापांना छान असं आपण इथे टोस्ट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण कोणत्याही बटाट्याचे काप किंवा वांग्याचे काप अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवून घेऊ शकतो। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपले जे वांग्याचे स्लाइस आहेत ते छान आणि प्रत्येक बाजूने इक्वली असे छान असे टोस्ट देखील झालेले आहेत। तर त्यानंतर आपण अशा प्रकारे वांग शिजलेलं आहे की नाही हे आपण अशा प्रकारे चेक करून देखील घेऊ शकतो, किंवा टूथपिकचा उपयोग करून देखील तुम्ही चेक करून घेऊ शकता। तर छान क्रिस्पी असे वांग्याचे काप आपले बनवून इथे रेडी झालेले आहेत। पाहू शकता फार सुंदर आणि क्रिस्पी असं ह्याचं टेक्स्चर देखील आलेलं आहे। तर यानंतर मी जे काही उरलेले वांग्याचे काप होते ते छान असे टोस्ट करून घेतलेले होते, थोडंसं तेल ॲड केलेलं होतं आणि त्यानंतर जे काही वांग्याचे काप आपले जे स्लाइस बाकी होते ते छान असे टोस्ट करून घेतले होते। तर अशा प्रकारे आजचे हे वांग्याचे काप आपले बनवून रेडी आहेत। फार सुंदर आणि फार अप्रतिम अशी याची टेस्ट येते आणि सोबतच कोणत्याही जेवणासोबत अगदी डाळ भात सोबत देखील तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। तर अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून मी जी कोणती नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। पाहू शकता फार सुंदर आणि क्रिस्पी असे वांग्याचे काप आपले बनवून रेडी झालेले आहेत। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन एका रेसिपी सोबत।